तर 4 जूनला मला येऊन भेटा. कुठं? 4 जूनला जर पंकजात नाही निवडून आली तर बीड सोडून जाईल, बीड सोडून. आम्ही काही तशी शपथ किंवा आम्ही शब्द देत नाहीत कुणाला, पण आम्ही प्रयत्न 100% करणार. तर मराठा समाज 50% बाधित मतदान आहे. नाही पडत सर, सगळे नुसते फिरतात. 50% तुमच्यासारखे 50% किती येड्याने करू द्या, काय होत नसतं. ओबीसी समाज आहे का ओबीसी समाज? नाही, आमचे पुणे मुंबईचे आले ना 10% मतदान येऊ द्या आमचं बरं का. ऐका ना, हो तुमचं 50% माझं मत काय ऐका ना, 70% जरी मराठा समाजाचं मतदान दिलं तरी झालं नाही तरी अडचण येत नाही. ओबीसी समाज मतदान लई आहे पाटील. 65 ते 70%च होऊ द्या, आरामशीर निवडून. ऐका ना, 2011च्या जनगणनेनुसार ओबीसी समाज 60%. काही का असं ना बरं का, सध्या वातावरण जरा थोडं वेगळं आहे बघा. वातावरण केलंय तुम्ही, ऐका ना. केलंय म्हणजे दिवस ते देतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय समजला आहे, त्याचं काय त्यांना असं राहिलेलं नाही. आम्ही मोजीतच नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना. आम्हाला काही घेणं देणं नाही बाप्पाचं सुद्धा. आम्हाला फक्त आमची ताकद दाखवून द्यायची. आम्हाला आरक्षणाला विरोध केलाय. नाही तुम्ही आहे का, ऐका ना. बोला बोला. विषय काय आहे, तुम्ही एक निवड वंजारी समाजाला विरोध करतात. नाही चुकीचं आहे तुमचं. पण एक लक्षात असू द्या बरं का, वंजारी समाजाला आरक्षण 2%. हो मी काय म्हणतोय, वंजारी समाज आमचा वंजारी समाजाला नसून आमचा विरोध आरक्षणाला. शिक्षण क्षेत्राचा माणूस आहे. वंजारी समाज हा जन्मताच हुशार आहे आणि मराठा समाज ओपनच्या जागा वंजारी समाजाने आजपर्यंत मेरिटनुसार खाल्लेल्या आहेत. तर मी आणि पुढच्या 50 पिढ्यात जा वंजारी समाजच शिक्षणात 1 नंबर असणार. हे लक्षात असू द्या. चुकीचं आहे सर, मला आरक्षणाबद्दल सगळी माहिती गेली 5 वर्ष देतोय. ऐका ना, निवड तुम्ही जातीला विरोध करतात का? नाही चुकीचं आहे, मी जातीला विरोध करीतच नाही. हे तुमचं 100% चुकीचं आहे. आम्ही आतापर्यंत कधी विरोध केला नाही, पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला विरोध करतो. मला तुम्हाला 10% आरक्षण आज जे कुणी दिलंय, आज तुम्हाला 10% दिले का? टिकलं का ते? हे भाजप सरकारने दिलंय का ते? टिकलं का ते? टिकलं का ते? किती पोरं दाखवायचे घरी बसलेले? 35 PSI दाखवायचे. असू द्या, ऐका ना. दिलं नाही भाजपनी खूप विरोध केलाय भाजपने सर. पोरं घरी बसलेत, आत्महत्या केल्यात पोरांनी. माझ्या डोळ्याच्या समोर. तुम्ही अभ्यास करा, मेरिटनुसार या ना साहेब. मी मौतीला स्वतः गेलोय पोरांच्या. फक्त भाजपमुळे किती नुकसान झालंय ना मराठा समाजाचं, हे फक्त आम्ही बघितलंय डोळ्याने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. हे चुकीचं आहे. आरक्षण पहिलेच दिले गेलेले आत्महत्या केलेले प्रूफ आहेत ना सर, चिठ्ठ्या लिहून ठेवलेले प्रूफ आहेत ना. नाही हे सगळा आमचा विरोध वंजारी समाजाला नाही. आम्ही 10 वर्ष तुमच्या बोलण्यावरून दिसतो. नाही 10 वर्ष केलं. एक सांगा, सुरेश जोशी आष्टी पाडतो, सुरेश जोशी आमदार आहे. लोक आहेत जेवढे मंडळीत का, ह्या लोकांना मतदान आम्हाला करणंच ना. अहो साहेब, तुम्हाला कर नाही, पण ते तुमच्या स्वतःची गरज बी पाडणार नाही ना विधानसभेला. पाटलाचे सगळे उभा राहणार ना आमदार केला सगळे लोक. काय नसतं सर, असं कसं नसतं. जरांगे पाटील का? हे जरांगे पाटील आहेत का? जरांगे पाटील बोला ना. जरांगे पाटला जे लोक बघा, तुमचे जे लोक काय करतात, आणखी फक्त 6 महिन्यानंतर पुढे बघा काय कंडिशन होते. साहेब फोन करून मित्राचे संबंध आहेत आपले, मायापाशी म्हणला दुसरीकडे म्हणू नका. काय नाही, आम्ही तुला देत नाही. मला माहिती आहे, मान्य आहे मला. तुम्हाला वाटतंय पंकजा ताईची हवा आम्हाला. आम्ही 10 वर्ष ऐकून घ्या. बाप्पा येऊ द्या हो, बाप्पा येऊ द्या. पण त्या बाप्पाला अहो तो 1 नंबरचा तस्कर आहे. तो काय करू शकतो सांगा बरं? असं नसतंय सर. आम्हाला नाकीनं आणलं का नाही गेलं 2 वर्ष झाले आमचा समाज मेला, वरपळून मेला. बाप्पाला जर तुम्ही निवडून आणलं, मला एक सांगा, बाप्पाला जर तुम्ही निवडून आणलं, बाप्पा तुम्हाला काय देतो? आयुष्य देईल का? अहो देणारा आतापर्यंत 20 वर्षात कुणीच काही दिलं नाही ना. पंकजाताईंनी दिले ना, बाप्पांनी ना, राष्ट्रवादीने दिलंय ना, मोदींनी दिलं. मोदींनी तरी काय दिलंय मला सांगा बरं समाजासाठी? जरांगे साहेबाचा वापर बाप्पासाठी करायला लागला. तुम्हाला आरक्षणाला सपोर्ट केलाय, प्रीतम पंकजा मुंडेंनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. पण तुम्ही जर तिच्यावर जर सगळं ऐकत असाल, हे चुकीचं नाही. माझ्या 2च गोष्टी ऐका. आमचा विरोध माझ्या वंजारी बांधवाला नाही. दुसरी गोष्ट, आरक्षणाला विरोध आहे तुमचा, मला दिसतोय ना.
अहो नाही साहेब, तुम्हाला वाटतंय तसं. 99% विरोध करा तरी पंकज ताई दिला असतं तुम्ही. 99% मराठा समाज मतदान तरी नाही दिलं. आता तुमच्या माझे का माझे तुम्ही एकमेव आहेत. तुमचे माझे 100% माझे मराठा समाज माझे मित्र आहेत आणि ते सगळे मतदान पंकजाला करीत असेल हे लक्षात असू. अहो ते तुमचं वैयक्तिक झालं समजा तुमच्या संपर्कातले, ठीक आहे ना, सगळे सारखेच नसतेत ना. असते ऐका ना, आष्टी पाडोदा सुरू आहे का? आष्टी पाडोदा सुरू आहे का? मान्य ना, मला पहिलंच मान्य. आष्टी पाडोदा सुरू तालुक्यामध्ये बजरंग बाप्पाला विचारी सुद्धा बजरंग बाप्पा कोण आहे आणि कसला हे सुद्धा माहित नाही लोकांना. दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात आहे का नाव पंकजाताईचं? भाजपचं नाव आहे का? पंकजाताईला असे ह्याच्यात मोदी ओळखतोय म्हणजे मोदीपेक्षा कोण बारे मोठा माणूस? मोदीलाच विरोध करलेत. मणिपूरमध्ये काय हालत आहेत परत तुम्हाला सांगतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती विरोध, पंजाबमध्ये, मणिपूरमध्ये. मोदीला विरोध करता म्हणजे काँग्रेस विचाराचे माणसं आहे तुम्ही. मोदी भारी माणूस आहे. मोदीला विचार करणं विरोध करणं हे आपल्या याच्यात सुद्धा नाही. अहो आम्हाला माहित होतं का मोदी 2014च्या आवडा धोका देत जाईल ऐका ना, जरांगे साहेबाचं नाव तरी काढलं काल मोदीने, काढलं सभेमध्ये. अहो नाही काढलं तरी आम्हाला काय घेणं देणं त्याचं. मोदीला तरी कोण विचारताय? आम्ही सुद्धा मोदीला विचारित नाही. त्यांनी काय केलंय समाजासाठी? ऐका ना तुम्ही, त्याच्या हातात होतं आरक्षण. तो मोदी काल काय म्हणला, पाठीमागच्या दरवाज्यामधून आरक्षण लुटणं ठीक आहे का? आरक्षण हक्काचं आहे ना आमचं. आम्हाला ओबीसी मध्ये गेल्यानंतर शैक्षणिक सवलती भेटतात ना. तुम्हाला भेटलंच पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. पण तुम्हाला काय आमचा लढा कधी प्रमाणपत्र सिद्ध करावं लागतील ना, प्रमाणपत्र सिद्ध करावं लागतील का नाही? अहो त्याचे सबूत सगळे न्यायालयात गेलेत ना साहेब. हा मग तुम्हाला प्रमाणपत्र आता आम्हाला द्यायला गेलेत. आम्हाला सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सत्तेमध्ये जाणार आणि आम्ही लढून आहे ना, जिंकून आहे ना आमचं आरक्षण मिळवणार. आरक्षण विषय कसं आहे, उलटी तुम्ही शांतीच्या मार्गाने जेवढं करतात तेवढं तुमचं योग्य राहील. अहो आम्ही कधी कुणाच्या हत्या केल्यात, कधी विरोध केलाय, कधी आम्ही काही बोललोत का कोणाला? आम्ही आमच्या जरांगे पाटलाच्या विचारावर ठाम आहेत ना. आमचा माणूस मरायला लागला ना समाजासाठी. आता तुम्ही म्हणतात पंकजाताईंनी रेल्वे इकडे जाऊन बघा शिरवता का आपल्या घराचे आपल्या स्वतः नसतं. ऐका ना, भाजप काम पुढे आले बघा. आपल्या घरातला आपल्याला दरवाजा तुटला लवकर बशीर होत नाही. मान्य, तुम्ही काय बोलताय ते मला कळतंय. पाटोदा, शिरूर, आष्टी तालुक्या साईडला जास्त भाजप चालणार आहे का? तिकडे तुमचा विषय नाही हो, सगळीकडे फुल भाजप आहे ते विषय नाही. तुम्ही म्हणता रेल्वेचं काम झालं नाही, रेल्वेचं काम जाऊन बघा गेलं राजूरी कुठं आलंय फार काम. अहो बघितलं आम्ही. आणणारे असते ना तर बीडला आता पण रेल्वे आणून बीडचा विकास केला असता. अहो हे बीडचे लोक कधी बी पाच साडे त्याच्यामुळे विकास होत नाही. परिस्थिती बिकट आहे साहेब. मराठा समाजाचा विकास न होण्याचं कारण हे आम्ही ऐका ना, आता समजा पंकजा मोदीच्या जवळ चालली, आता वरती केंद्र शासन आहे. उद्या पंकजाला काहीतरी चांगलं पद जर भेटलं तर उद्या ती बीडचा विकास करू शकते. गेल्या 10 वर्षामध्ये बहिणींनी घरात बसून राहिल्या, आल्याला निधी परत पाठवला, का केलं नाही? अहो सबूत आहेत ना साहेब आपल्याकडे. काय सबूत आहेत? रस्ते काढा तुमच्या गावात रस्ते होते पहिले. अहो धनुभाऊ स्वतः म्हणतात बहिणींनी निधी माघारी पाडला. ह्याच्यापेक्षा काय सबूत पाहिजे? राजकारणी लोक लबाड असते, पण आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला काय राजकारणाचं घेणं नाही. तुम्ही जे विरोध करतात काय विरोध बरोबर नाही. मी भाजपला विरोध करतोय. आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही मतदान करा, तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, बहुमत इथं आम्ही ज्याला करायचं त्याला करू. जसं तुम्ही म्हणतात 4 जूनला आपल्याला समक्ष समजन किंवा भाजप निवडून येईल, बघा येत नाही, ऐकून घ्या. तसं आम्ही 4 जूनला ना मराठ्यांचा विजय म्हणजे नावीलाच असतो आम्हाला, तो तरी निवडून ये आम्ही बी म्हणतो ना. तो तरी जर निवडून आले ना तर बघा तुमचं टाळ खालून जाईल बस का. अहो तशी करायची गरज नाही. आपण आपल्या जागेवर 50 गावांनी 10 गावांनी काय होत नसतं. अहो साहेब तुम्हाला वाटतंय पाठवता असते शिरूर लीड मध्ये चलन साहेब, पण लीड मध्ये किती लीडची असतात? 10-15 हजाराची लीड असते. हा हाय का? मला तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का? मला सांगा, गेवराईतले मुस्लिम बांधव, ऐकून घ्या, गेवराईतले मुस्लिम बांधव, मराठा बांधव मतदान करणार आहेत का भाजपला? नाही. बीड तालुक्यातले मुस्लिम बांधव, मराठा बांधव भाजपला मतदान करणार आहेत का? नाही करणार. मला सांगा, आंबेजोगाई जिल्हा, आंबेजोगाई तालुका किती काही जरी केलं तरी भाजपला मतदान करत नाही. केस तर करीतच नाही. आणि परळीमध्ये तर बघा तुम्ही लाखाच्या वरीनाम हे होते मराठ्यांचं मतदान येतं. सगळ्याच्या सगळे मतदानाला आज तागायत घरी सगळे पोहोचलेत पुण्या मुंबईचे लोक. जसे बाहेर देशामधून यायलेत ना काही
तसे पूर्ण पुणे मुंबईचे लोक ऐका ना, पंकजाताईला पाडा, बीडचा विकास करा, आम्ही तुमचा विकास बघू. आम्ही गेल्या 15 वर्षात त्यांना चान्स दिला, त्यांनी नाही केला. ऐका ना, बजरंग बाप्पा काय विकास करतोय ना, आपण बीडचा बघू ना पुढच्या 5 वर्षात. यांनी काय केलंय 10 वर्षात? पंकजाच्या बहिणीने काय केलंय?